नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 43. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्टला चूज द करेक्ट ऑप्शन. याच्यापैकी आपल्याला काय ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यापैकी करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. चला तर मग बघूया. इफ आर्क ए एक्स पी, एक्स पी एक आर्क दिलेला आहे अँड आर्क ए वाय बी आर करस्पॉन्डिंग आर्क्स अँड मायनर आर्क ए एक्स पी is equal to 120 degree, then measure arc AYB किती असेल हे तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे AYB किती असेल हे ऑप्शनपैकी ते शोधायचे. चला तर मग सांगतो मी तुम्हाला. आता इथे दिलेल्याप्रमाणे हे बघा, AXP किती दिलेला आहे आपल्याला 110 आणि उरलेला AYB काय सांगितलं काढायला लावला. हा AXB काय आहे तुमचा मायनर आर्क म्हणजे छोटा आर्क आणि हा आहे मोठा आर्क. दोन भागांनी समान भागात विभागलं गेलं असेल सर्कल, पण मग त्याच्यामध्ये काय एक मायनर असतो आणि एक मेजर असतो. ओके. मग आता इथे तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. द मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्यायचा. त्याच्यामध्ये 360 मायनस किती करशाल तुम्ही इथे किती 120 डिग्री. 360 मायनस 120 डिग्री किती उरेल तुमचं 240 डिग्री. बरोबर. 0 मायनस 0 0, 2 6 मायनस 2 किती होता 4 आणि 3 मायनस 1 2, म्हणजे किती आन्सर येत आहे तुमचा 240 डिग्री. आलं लक्षात. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुमचा सेकंड. द सम आर्क्स आर शोन इन द सर्कल. काय केलेले आर्क शो केलेले या सर्कलमध्ये तुम्हाला. बरोबर. विथ द सेंटर ओ, सेंटर काय पॉईंट ओ दिलेला आहे. राईट द नेम्स ऑफ मायनर आर्क्स, मेजर आर्क्स अँड सेमी सर्क्युलर आर्क फ्रॉम अमंग देम. आता तुम्हाला मायनर आर्क्स म्हणजे काय सांगितलं मी, तो छोटा अँगल असेल त्याला म्हणता मायनर आर्क्स. मोठा अँगल असेल, आता हा झाला पूर्ण तुमचा मोठा अँगल, याला म्हणता मेजर आर्क. आणि सेमी सर्क्युलर म्हणजे काय, सर्कल आहे त्याचे दोन पार्टमध्ये डिवाइड होतो, त्याला काय म्हणतात सेमी सर्क्युलर. सेमी सर्क्युलरमध्ये काय तुमचे क्यू पी आर आणि आर क्यू पी वाय क्यू हे दोन सेमी सर्क्युलरमध्ये. चला तर मग सगळं तुम्हाला ॲन्सर मी सांगतो कसं लिहायचं. सेकंड क्वेश्चनचा ॲन्सर लिहा. नेम्स ऑफ द मायनर आर्क्स. आता मायनर आर्क्स हे बघा, मायनर आर्क्स आहे तुमचे. नेम्स ऑफ मायनर आर्क्स लिहून घ्यायचं आहे. नंतर आर्क PXQ, PXQ हा काय झाला छोटा अँगल झाला, म्हणजे 180पेक्षा कमी असेल त्याला म्हणतात मायनर आहे PXQ. ओके. RPR, RPR कुठे दिसतो तुम्हाला RPR हा पण पाय दिसतो तुम्हाला 180पेक्षा कमीच दिसतो ना. 180 म्हणजे काय, इथून एवढा हाय ऑफ 180 होतो. बरोबर. इथून पण एवढा 180 होतो. पण हा काय तुमचा कुठून येतोय PR हा पण काय झाला तुमचा छोटाच झाला. बरोबर. PR हा काय 180पेक्षा कमी होता असा केला तर तुम्ही. बरोबर. असा आर्क होतोय तुमचा. PR पण छोटा झाला. आर्क RY केवढा आहे एवढाच आहे, म्हणजे हा पण 180पेक्षा कमी आहे. आर्क XP हा पण एवढाच आहे. आर्क XQ नंतर आर्क QY. बरोबर. एवढे तुमचे काय झाले मायनर आर्क. नंतर नेम्स ऑफ मेजर आर्क. मेजर आर्क किती 180पासून तुमचे किती असू शकता 360पर्यंत. नंतर RPYQ आला एवढा मोठा आर्क तुमचा. बरोबर. सेकंड आहे PQR. बघा उरलेला आर्क किती छोटा असतो मायनर आणि हा मेजर आर्क. बरोबर. PQR. आर्क RQY आलं लक्षात असा घेतलेला आहे. नंतर आर्क XQP आलं लक्षात XQP म्हणजे हा असा आहे तुमचा. ओके. नंतर आर्क QRX
असा. ओके. नंतर नेम्स ऑफ सेमीसर्क्युलर आर्क. आता सेमीसर्क्युलर म्हणजे काय, दोन पार्टमध्ये सर्कलला डिवाइड करतं, त्याला म्हणतात सेमीसर्क्युलर. मग आर्क काय सांगितलं मला, क्यू पी आर आणि आर दुसरा उरलेला काय क्यू वाय आर, हे दोन आर क्यू वाय आर हे दोनले तुमचे दोन आर सेमीसर्क्युलर. आलं लक्षात. करा तुम्हाला थर्ड क्वेश्चन बघूया आता. थर्ड क्वेश्चन आहे, इन अ सर्कल विथ सेंटर O the measure of minor arc is 110. What is the measure of the major arc PYQ in circle O? समजा हा सर्कल दिलेला आहे O. तर मेजर मायनर आर्क किती दिलेला आहे तुमचा 110 दिलेला आहे, बरोबर. व्हॉट इज द मेजर PYQ. मग PYQ काढायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला इथे PYQ काढायचं. ओके. आता फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे, द मेजर आर्क 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क, बरोबर. मग तुम्हाला इथं कोणता दिलेला, मायनर आर्क दिलेला आहे, बरोबर, मायनर आर्क. मग तुम्ही काय करशाल, द मेजर आर्क तर तुम्हाला कोणता दिलेला ना PYQ. मग द मेजर आर PYQ इज इक्वल टू, फक्त एवढं लिहायचं आहे तुम्हाला. नंतर पुढे काय लिहायचं, ही सेंटेन्स लिहून घ्या, सिंपल आहे. हे सेंटेन्स लिहून घ्या पूर्ण असं आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, 360 मायनस किती 110 करायचं आहे. ओके. इथं डिग्री साईन देऊन घ्या. नंतर 360 मायनस 110 केल्यावर किती रिमेनिंग राहतं तुमचे 250 डिग्री. मग मेजर आर PYQ हे ॲज इट इज लिहायचं आणि इज इक्वल टू 250 डिग्री. ओके. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. आलं लक्षात. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर मी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघा इथं मेजर ऑफ सेमीसर्क्युलर आर्क 180 दिलेलं, म्हणजे हे पूर्ण किती येतो 180, हा पण 180 येतो. ओके. थँक्यू सो मच.